विनंती करेल सरांना मी विनंती करेल काय सांगाल सचिन ढवळे सरांबरोबर नेहमीचा प्रवास आणि त्याचबरोबर एवढी स्पर्धा जी आयोजन केली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नमस्कार. माझा मागील अनुभव साधारण 7 ते 8 महिन्यापूर्वी आम्ही ही प्रीमियर लीगला आलो होतो आणि सचिन सरांशी त्यावेळेस आमचा संबंध आला आणि त्यांचा उत्कृष्ट ज्या मॅचेस वगैरे भरवले जातात त्या मागच्या वेळेसचं बघून ह्यावेळेस आम्ही आवर्जून आमच्या मित्रांना सांगितले की आपल्याला त्या कार्यक्रमाला जायचं आहे आणि आज आलो आणि आम्हाला छानपैकी आनंद मिळाला आणि मस्त वाटते. थँक्यू. नमस्कार. आज आमचे मित्र सी अनिल सर, त्यांचे मार्गदर्शक सचिन ढवळे सर, आज यांनी या इथे मॅचेस भरवल्यात खूप सुंदर. आता जस्ट एक 10 ते 20 मिनिटाला आम्ही इथं आलो. आलेल्या पाहुण्यांचा पाहुणचार, ज्या मॅचेस इथे योग्य प्रकारे चाललेल्या आहेत त्याचं खरंच खेळाडूंचं सार्थक होतं आहे असं तर मला वाटतंय. आम्ही क्रिकेटप्रेमी आहे त्यामुळं सचिन ढवळे सरांचे मनापासून खूप खूप आभार. आल्याबद्दल चला आपण लगेच पुढच्या मॅच कडे वळतो आणि पुढची मॅच देखील तितकीच महत्त्वाची आहे. एका बाजूने आपण पाहतोय यशवंत भाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय धीरेन भाई शाह. मॅचला सुरुवात होते आणि लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण वळतोय. तिथे नरेश डोंबे सर आपल्या बरोबर जोडले जातील. ओ टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद शैलेश निवंगुणे सर, धन्यवाद मनीष पाटील सर. सचिन ढवळेज मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी प्रस्तुत सचिन ढवळेज पब्लिकेशन, सचिन ढवळेज बुक स्टॉल, सचिन ढवळेज फाउंडेशन, स्वर्गीय शशिकांत माधवराव अभंग यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचं आयोजन होतंय आणि ऑल इंडिया ओपन पूल मधील दुसरा सामना इथे सुरू होतोय. पहिला चेंडू लोवर फुल टॉस होता आणि तर अपकरा हा तिसरा चेंडू आहे. मात्र पहिले तीनही चेंडू मयूर मासाळचे दिलीप वर्मानं पाठवले सीमारेषेच्या बाहेर. अविनाश रामगुडे आणि दिलीप वर्मा सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. दोन्ही पुणेकर खेळाडू आहे आणि गोलंदाज मयूर मासाळ मैदानामध्ये आपण बघणार आहोत. 16 धावा, पहिलं षटक. आज एक वेगळंच अवतार फलंदाजांचा बघायला मिळालेला. या अगोदरचा सामना थोडासा कमी धावसंख्येवरचा झाला होता. मात्र जशी दुसरी मॅच सुरू झालेली आहे पुन्हा एकदा चेंडू प्रत्येक बॉल सीमारेषेच्या बाहेर जायला लागलेला आहे. स्क्वेअर कटचा पुन्हा एकदा दिलीप वर्माचा अत्यंत दिमागदार फटका. मिळताय 4 धावा. धावांचा ओघ इथे आता वाढायला लागलेला आहे. धावांना वेग घेतलेला आहे. पहिल्या षटकामध्ये आक्रमक सुरुवात दिलीप वर्मा याच फलंदाजीसाठी ओळखला जातो खरं तर. आणि विशेष म्हणजे मैदानाच्या चारही बाजूला तो फटके खेळतो. इम्प्रोव्हायझेशन शॉट त्याच्याकडे आहे. त्याबरोबर स्लॉक खेळतो, तो सरळ बॅटने खेळतो, स्क्वेअर कट खेळतो, रिव्हर्स खेळतो. दिलीप वर्माकडं असे अनेक अनेक अश्र आहेत आणि एक एक अश्र ज्यावेळेस तो बाहेर काढतो गोलंदाजाला पुरता नामो हरम करून टाकतो आणि त्याचंच प्रत्यय या मैदानामध्ये आपण सगळ्यांनी घेतलाय. परत एकदा मयूर मासाळ आणि समोर दिलीप वर्मा. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो, तळपणारा सूर्य मध्यान्नीवर मावळलाय. रोहन गर्दडेने टिपला झेल आणि दिलीप वर्माचा संपला खेळ. शेअर बाजारात खेळत होता तो आज आणि आपल्याला माहिती आहे शेअर बाजार उसळतो पण आणि कोसळतो पण. पहिला फलंदाज जो कॅच आपण बघतोय काय सुंदर रोहन गर्दडे तिथे टिपताना आपण बघतोय आणि याच बरोबर धक्का बसेल इथे. पहिला 20 धावसंख्येवरती एक गडी बाद 20 मयूर मासाळला यश या ठिकाणी मिळतंय. आपल्याला 20 मिनिटामध्ये 5 षटकं पूर्ण करायचे आहे. हा सामना फक्त 6 षटकांचा होणार आहे. इथून पुढचे सगळे सामने 5 षटकांचे होणार आहेत. याची सर्व संघांनी नोंद घ्या. ऑल इंडिया ओपनचे पहिल्या फेरीचे सामने आपण 6 षटकांचे कव्हर करतोय.
यानंतरचे सामने 5 षटकांचेच होणार आहेत, त्याची सगळ्या संघाने नोंद घ्या. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन फलंदाजीसाठी मैदानामध्ये, तर यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स शिरूर तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष, शिरूर तालुका क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष यशवंतभाऊ पाचंगे आणि शिरसाट स्पोर्ट्स हे नाव देखील गेल्या काही वर्षांमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये पुढे आलेलं आहे. शिरसाट स्पोर्ट चॅम्पियन ट्रॉफी गेले अनेक वर्ष सातत्याने होतं. MTPLचं आयोजन त्यांनी केलं होतं. तर आपल्या गावामध्ये पिंपळगाव टप्पा अतिशय दुर्गम भागामध्ये त्यांनी घेतलेली ऑल इंडिया ओपनची टुर्नामेंट सुद्धा चर्चेचा विषय बनली होती. अमोल शिरसाट हे सचिन ढवळे सरांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. अतुल शिरसाट आणि त्याचबरोबर यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. यशवंतभाऊ पाचंगे सातत्यानं प्रत्येक स्पर्धेमध्ये आपला संघ ठेवायचा प्रयत्न करत असतात. या स्पर्धेमध्ये 2 संघ खेळत आहेत. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन फलटणचा संघ आपण पाहिला होता, त्या संघाने देखील चांगला खेळ दाखवला आणि आज इथे आपण पाहतोय. तर एक चांगला प्रयत्न होता. थेट यष्टांचा वेध जरूर घेतला, मात्र थोडासा बाजूला चेंडू असेल. 1 धाव पूर्ण करेल नवीन फलंदाज मैदानामध्ये राहुल सातव. पप्पू रामगुडे, अविनाश रामगुडे, राहुल सातव या दोघांची जोडी मैदानामध्ये जमते. दुसऱ्या गड्यासाठी भागीदार 21 धावा 1 गडी बाद. चला tenniscricket.in आपण ड्युअल स्क्रीन घ्यायची प्लीज. काही सन्मान आपण व्यासपीठावर घेणार आहोत. tenniscricket.in आपण ड्युअल स्क्रीन घ्यायची आहे. आपण काही पाहुण्यांना सन्मान सुद्धा घेणार आहोत आणि ॲट अ टाइम आपण मॅच देखील ऑन करणार आहोत. तर सन्माननीय संतोषजी पासलकर साहेब क्लासिक सोशल फाउंडेशनचे डायरेक्टर आहेत. आपण या सन्माननीय सागरजी तुपे यांच्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान आपण पाहणार आहोत. सन्माननीय संतोषजी पासलकर साहेब क्लासिक सोशल फाउंडेशनचे डायरेक्टर आहेत. त्यांचा सन्मान आपण सन्माननीय सागरजी तुपे कोर कमिटी प्रहार प्रीमियर लीग यांच्या शुभ हस्ते होत आहे. सर्व सन्माननीय पाहुणे आपली महत्त्वपूर्ण भेट या व्यासपीठाला देत आहात, तर सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. सन्माननीय संतोषजी पासलकर यांचा सन्मान सागरजी तुपे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय नितीनजी शेलार सामाजिक कार्यकर्ते, आपण यायचं पुढे. सागरजी तुपे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण पाहणार आहोत. सन्माननीय नितीनजी शेलार हे सुद्धा आपली भेट या स्पर्धेला देतात, त्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही प्रहार प्रीमियर लीगच्या कोर कमिटीच्या वतीने करत आहोत. नेतृत्व लाभलेले आहे मला सचिन ढवळे सरांचं आणि आमची पूर्ण कोर कमिटी सातत्यानं तत्परतेने काम करते. मनपूर्वक स्वागत. सन्माननीय प्रशांतजी निगडे उद्योजक कात्रज, आपण यायचे. आपला सन्मान देखील व्यासपीठावर पाहणार आहोत. सागरजी तुपे यांच्या शुभ हस्ते सन्माननीय प्रशांतजी निगडे उद्योजक कात्रज सन्मान आपण पाहतोय. पंकज मोकाशी साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान पाहतोय. पंकज मोकाशी साहेबांच्या शुभ हस्ते प्रशांतजी निगडे उद्योजक कात्रज यांचा सन्मान आपण पाहतोय. धन्यवाद. त्यानंतर सन्माननीय रमेशजी चालवडी उद्योजक कात्रज, आपण या. सन्माननीय रमेशजी चालवडी उद्योजक कात्रज यांचा सन्मान आपण सागरजी तुपे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. धन्यवाद रमेशजी, आपली देखील भेट या स्पर्धेला लाभली. आम्ही तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. थँक्यू. पुढील सन्मान आपण कोमलजी दरुरे यांच्या शुभ हस्ते पाहणार आहोत. दिनेशजी काळे उद्योजक कात्रज, आपण यायचंय. सन्माननीय दिनेशजी काळे उद्योजक कात्रज. कोमलजी दरुरे सचिन ढवळे बुकचे ते लेखक आणि कोर कमिटी मेंबर प्रहार प्रीमियर लीगचे. हा सन्मान पाहतोय सन्माननीय दिनेशजी काळे यांचा. त्यानंतर सन्माननीय किरणजी सौदागर, आपण यायचं पुढे. आपला सन्मान केला जाईल. उद्योजक कात्रज सन्माननीय किरणजी सौदागर, आपला सन्मान व्यासपीठावर आपण पाहतोय. सागरजी तुपे यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. सर्व सन्माननीय पाहुण्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी टाकलाय, त्याबद्दल सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि आभार. पुन्हा एकदा जाऊयात चालू सामन्याच्या अपडेटच्या दिशेने. अजून एक सन्मान आपण घेतोय. एक सेकंड. सन्माननीय अनिल स्वामी चार्टर्ड अकाउंटंट, आपण यायचंय. सन्माननीय अनिल स्वामी, सातत्याने ही भेट त्यांची राहिलेली आहे या स्पर्धेनिमित्त. आपलं देखील मनपूर्वक स्वागत अनिलजी. अनिल स्वामी यांचा देखील व्यासपीठावर कोमलजी दरुरे यांच्या शुभ हस्ते सन्मान पाहतोय. धन्यवाद. सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आभार आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये. नरेश ढमे सर. धन्यवाद. पाहुण्यांचे सन्मान संपन्न होत असतानाच मैदानामध्ये जाऊ जिथे मॅच सुरू आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 31 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन अनिकेतचे अत्यंत जबरदस्त गोलंदाजी पाहिली. 1 विकेट राहुल सातवला ज्या पद्धतीने त्यानं बाद केलं. पायात टाकलेला चेंडू होता
आणि एकदा तो थोडासा शफल झाला होता, त्याला मागे फिरून पण दिलं नाही, इतका भयानक यॉर्कर होता तो. यश इथे प्राप्त होतंय. 2 फलंदाज बाद होत आहेत. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशनचे यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स क्षेत्ररक्षण आपण बघतोय. चांगली सुरुवात होती. पहिल्या षटकामध्ये दिलीप वर्मानं काय कमालीची बॅटिंग केली, मात्र तो आक्रमक खेळत असताना अल्पजीवी ठरला. त्या अगोदर हैदोस निश्चित घातला होता दिलीप वर्मानं, मात्र दिलीप बाद झाल्यानंतर एक षटकार एक चौकार आला राहुल सातवच्या बॅटमधून, तोही बाद झाला. आणि आता बबलू खामकर, पप्पू रामगुडे, बबलू खामकर ही जोडी मैदानामध्ये. पप्पू रामगुडे एक काळ हा प्रचंड आक्रमक खेळाडू होता, मात्र त्यानंतर त्यानं आपल्या खेळामध्ये बदल केला, पुन्हा संयमी खेळ दाखवला. स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने पुन्हा जम बसवला, परंतु जे ऑल इंडिया ओपनचं क्रिकेट आहे तो त्या क्रिकेटशी सातत्याने निगडीत राहिला. स्थानिक क्रिकेट आणि ऑल इंडिया ओपन क्रिकेटची सांगड घालणारा असा खेळाडू आहे तो म्हणजे पप्पू रामगुडे. मयूर डाव्या हाताने यास 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 भरकटला होता मयूर, यावेळेस डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू इथे वाईड बनेल आणि वाईड बरोबरच एक धाव. धावफलकावरती आहे 32 वरती 2. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. पप्पू रामगुडे स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा मयूर मासाळ. पहिलं षटक प्रचंड महागडं होतं आणि तरी त्याच्यावरती संगणक विश्वास ठेवतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर यावेळेस कंट्रोल गोलंदाजी होती, जो त्याला हवा होता तो चेंडू गुडलेंथवरती टाकला उजव्या यष्टीच्या बाहेर आणि धाव मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉलची संख्या खूप कमी आहे. मागच्या षटकामध्ये 2 डॉट बॉल आले होते, या षटकामध्ये पहिला डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू असणं महत्वाचं आहे, कारण मोठे फटके देखील तितक्या सहजतेने येतात. परत एकदा पुल करण्याचा प्रयत्न, पोझिशन चांगली होती, बॅटचा स्विंग वेगवान होता आणि काय शॉट आहे. 6 धावा, उत्तुंग फटका. रिप्ले मध्ये बघू शकतो आपण. परत एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर टाकला होता आणि विशेष मोमेंट नव्हती, सरळ जाणारा हा चेंडू होता, बाउन्स होता, मात्र काय सुंदर फटका इथे सजवलेला आहे. बॅकलिफ्टचा चांगला वापर केला तिथे आणि पूलचा एक दिमागदार नजराना प्रेक्षकांच्या भेटीला पाठवला आज अविनाश रामगुडेनं. 38 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू आहे. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन 38 लॉस ऑफ 2. मयूर मासाळ पुन्हा उंच फटका, यावेळेस हवेमध्ये चेंडू आहे, स्क्वेअर लेग तिथे खाली आणि ड्रॉप होईल कॅच. सोपा झेल, जीवदान इथे अविनाश रामगुडेला, मोठं जीवदान आहे. अविनाश रामगुडे सारख्या खेळाडूंना इतक्या लवकर सोडून देणं हे नक्कीच परवडत नाही कोणत्याही संघाला. कोणत्याही गोलंदाजीचा रिदम तोडणारा हा फलंदाज आहे. विशेषतः स्क्वेअर लेग मिड विकेट त्याच्यासाठी स्ट्रॉंग झोन असतो आणि उंच फटके तिथे खेळू शकतो. चेंडूची गोटी करून टाकतो अनेक वेळा. या चर्चा आपण करत होतो. इथे चांगला फटका आहे आणि 6 धावा, षटकार. 46 वरती 2. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन या अगोदर जीवदान दिलंय अविनाश रामगुडेला आणि पुढच्या चेंडूवरती त्याने षटकार ठोकलेला आहे. हे असतं जीवदानाची किंमत, ही असते क्रिकेटमध्ये. वास्तविक जीवनामध्ये एखाद्याला तुम्ही जीवदान दिलं, ऍक्सिडेंटमध्ये जीवदान दिलं असेल किंवा त्याच्या अत्यंत अडचणीच्या काळामध्ये तुम्ही धावून गेलेला असाल तर तो माणूस तुम्हाला विसरणार नाही आयुष्यभर. क्रिकेटमध्ये तसं होत नाही. यास परत एकदा जो स्ट्रॉंग झोन आहे तिथे जर चेंडू पडला तर चेंडूचा काय होतं हे बघतोय आपण इथे. षटकार. 2 षटकार लागोपाठ अविनाश रामगुडेच्या बॅटमधून. आखूड टप्प्याचा चेंडू शफल होता, उजव्या अगदी पुढे होता, वाट बघत होता आणि त्याचं जे अनुमान होतं तोच चेंडू बघायला मिळाला. अविनाश रामगुडेनं दाखवली सीमारेषा. नवीन बॉल मैदानामध्ये येईल आणि धावफलक पुढे पोहोचतोय. 52 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 3ऱ्या षटकामध्ये.
पप्पू रामगुडे बबलू खामकर ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि अजून तिसऱ्या षटकातील एक चेंडू या ठिकाणी टाकला जाणार आहे. फलंदाजांसाठी आज रेड कार्पेट अंतरलेलं आहे. अर्थात पाऊस पडला होता, त्याच्या दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण पाहिलं होतं ही खेळपट्टी फलंदाजांसाठी चांगलीच होती. यस, जो बॉल हरवलेला आहे आणि हरवलेला बॉल हरवल्यानंतर नवीन बॉल मैदानामध्ये आला की पुन्हा तो जुना बॉल आपण घेत नाही. एकदा बाहेर गेला, हरवला, तो ज्याला सापडेल त्याला वाटलं आयोजकांकडे आणून द्या तर द्या, नाहीतर स्वतःकडे ठेवा. फटका पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला फिरवायचा प्रयत्न होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक 1 धाव अविनाश इथे घेणार आहे. आणि 53 3 षटकांचा खेळ संपला. धीरेन स्पोर्ट्स फाउंडेशन 53 धावा. पप्पू रामगुडे 22 वरती 7 चेंडू मध्ये. दिलीप वर्मानं एका बाजूने कहर केला होता, त्यानंतर पप्पू रामगुडे आता तशीच ताबडतोड फलंदाजी करताना आपण बघतोय. 3 षटकांचा खेळ संपला. 53 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमी स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी वरदान आहे. विशेष म्हणजे आपण बघतो सचिन ढवळे पब्लिकेशनच्या माध्यमातून गणित आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी पुस्तकं प्रकाशित केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही पुस्तकं अत्यंत उपयुक्त ठरलेली आहे. आणि त्यामुळं खूप मोठा सेल या पुस्तकांचा. विशेष म्हणजे शिवजयंतीच्या दिवशी दरवर्षी आदरणीय सचिन ढवळे सर रक्तदान शिबिर घेत असतात आणि तिथे जे विद्यार्थी रक्तदान करतात त्यांना ते पुस्तक ॲज अ प्रेझेंट दिलं जातं. यावर्षी 550 विद्यार्थ्यांनी रक्तदान केलं होतं आणि दरवर्षी हा आकडा मोठा असतो. खरं तर जागा अपुरी पडली यावर्षी. इतक्या मोठ्या संख्येने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभाग घेतला. सामाजिक जाणीवेतून संवेदनशीलतेतून हा निर्णय, हा उपक्रम सचिन ढवळे सर घेत असतात आणि त्याला देखील प्रचार. सचिन ढवळे सरांचा कोणताही उपक्रम असेल तर त्याला मोठा प्रतिसाद मिळतो आणि त्याला कारण आहे की त्यांचा अभ्यास, त्यांचं सखोल ज्ञान, त्यांची शिकवण्याची पद्धत आणि विशेष म्हणजे सचिन ढवळे सरांची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं रेफर केल्यानंतर निश्चित खेळाडूंना खूप मोठा फायदा होतो. विद्यार्थ्यांना मोठा फायदा होतो. खेळाडूंना होणार नाही पुस्तकं रेफर केल्यानंतर, विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होतो. आणि बहुतांश प्रश्न हे सरांच्या पुस्तकातीलच परीक्षेला आलेले अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या अनुभवातून सांगितलेलं आहे. अनेक पातळ्यांवरती हे प्रश्न बनवले जातात. गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी या संदर्भामध्ये विशेषतः लॉजिकच्या ज्या फॅक्ट असतात आणि त्या फॅक्टचं जे विवेचन असतं किंवा त्या फॅक्ट्स कशा सोडवायच्या अत्यंत सोप्या पद्धतीनं सर शिकवतात. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि वाईडची घोषणा इथे येणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचेल. 54 धावा. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. अविनाश रामगुडे गेली अनेक वर्ष धावांचा हा झरा सातत्यानं वाहतोय, अविरतपणे वाहतोय. डोंगर माथ्यावरती धबधबे पाऊस पडल्यानंतर सुरू होतात. पाऊस संपल्यानंतर फार तर 1-2-3 महिन्यात डिसेंबर नंतर बंद होतात. मात्र हा जो झरा आहे हा झरा कधीही थांबत नाही, सतत तो वाहतोच आहे. 1 धाव इथे प्राप्त होते. धावफलक 55 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अविनाश रामगुडे गेली अनेक वर्ष, मी देखील 20-22 वर्ष सातत्यानं अविनाश रामगुडेला मैदानामध्ये बघतोय. फसलेला फटका आणि मिड ऑफ तिथे खाली असणार आहे. झेल टिपला जाईल. चेतन काळंगे कॅप्टन कूल म्हणून ओळखला जातो. यश इथे प्राप्त होईल. अविनाश रामगुडे धक्का क्रमांक 3. किरण दरगुडे गोलंदाजी मार्गवरती. खराडी पुणेचा खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी करताना बघतो. अविनाश रामगुडेला त्यांनी बाद केलेला आहे. 55 वरती 3. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन 4थ्या षटकामध्ये. बबलू खामकर अजून 0वरच आहे. 3ऱ्या क्रमांकावरती 4थ्या क्रमांकावरती बबलू खामकर यांना आपण पाहिलं होतं.
एक षटकार एक चौकार जरूर आला. राहुल सातव देखील मोठी खेळी उभी करू शकलेला नव्हता. मात्र दिलीप वर्मा आणि अविनाश रामगुडेने खूप वेगवान मोठे फटके खेळत डावाला आकार दिलेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये डाव्या हाताचा फलंदाज अनुभवी खेळाडू अमर गोरे येणार आहे. अमर गोरेकडे देखील खूप मोठा अनुभव आहे. 2007 पासून मी अमर गोरेला बघतोय ॲज अ फिनिशर. मला आठवतंय आमच्याच गावामध्ये स्पर्धा होती आणि अमर गोरे खराबवाडी संघाकडून खेळत होता. प्रत्येक मॅच मध्ये तिथे 2 षटकामध्ये 35-40 धावा असायच्या आणि अमर गोरे यायचा आणि मॅच मारून जायचा. अनेक मॅचेस त्यानंतर मी अशा बघितल्यात की अमर गोरे सातत्यानं फिनिशरच्या भूमिकेमध्ये होता. यावर्षी यावेळेस त्याला ऑल इंडिया ओपन गटामध्ये मला वाटतं खूप वरचं स्थान मिळालेले. 5व्या क्रमांकावरती फलंदाजीला अमर गोरे मैदानामध्ये. 7वा-8वा क्रमांक या चांगला फटका कव्हर ड्राईव्ह. हे असे फटके दिसत नाही टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. इनसाइड आउट दिसतात तुम्हाला पण कव्हर ड्राईव्ह दिसणार नाही. आणि असे फटके खेळण्याची क्षमता सुद्धा आहे अमर गोरेकडे. धावफलक पोहोचतोय 56 वरती. म्हणजे डाव्या हाताचे फलंदाज आपण बघतो की स्क्वेअर लेग मिड विकेटला खूप स्ट्रॉंग असतात. त्यांचा बॅटचा स्विंग इतका वेगात असतो की तो घाव घालतात ते. पण त्याचबरोबर स्क्वेअर कट कव्हर ड्राईव्ह पूल हुक हे फटके देखील या खेळाडूंकडून येत असतात. यास फुल टॉस होता. चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक वेगाने तिथे पोहोचतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. वेगात त्यांनी चेंडू उचलला. मला वाटतं अनिकेत ताकवणे यस तिथे असावा. 58 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. बबलू खामकर अमर गोरे ही जोडी मैदानामध्ये. दोघांनी खातं खोललेलं आहे. बबलू खामकर खूप वेळ मैदानामध्ये ठाण मांडू नये मात्र स्ट्राईक खूप कमी मिळाली. लेंथ बॉल इथे किरण दरवडेचं किरण दरगुडे गोलंदाजीसाठी. पुण्यातलाच हा खेळाडू पुणे शहरातला खेळाडू आहे. खूप विस्तीर्ण आहे. पुणे शहर म्हणजे छोटं राहिलेलं नाहीये. जसं आपण मुंबई शहर बघतो की अलीकडे नवी मुंबई, कल्याण, ठाणे, पनवेल हा सगळा एक मुंबई शहराचा भाग झालेला आहे. तसं पुणे सुद्धा आता विस्तारत चाललेलं आहे. खूप मोठे होत चाललेले आहे. याबरोबर पुन्हा एकदा अनिकेत ताकवणेकडे चेंडू आहे. 2 धावा मिळतील. गॅप होता तिथे एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. लॉंग ऑफ लॉंग आणि एक्स्ट्रा कव्हरचे खेळाडू तिथे पोहोचत आहेत. 2 धावा आणि षटक क्रमांक 4 मैदानामध्ये सुरू राहील. 60 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन संघ मालकांचं आम्ही मनापासून कौतुक करतो. कारण ऑल इंडिया ओपन पूल मध्ये किंवा प्रीमियर लीग मध्ये संघ मालक नसेल तर या स्पर्धा होऊच शकत नाहीत. कारण आता अलीकडे आपण बघतो प्रहार प्रीमियर लीग मध्ये सरांनी प्रवेश फी खूप कमी ठेवलेली आहे. हो थेट टेस्ट्यांचा वेध आहे. आणि तिकडे 3ऱ्या पंचांकडे निर्णय पाठवलाय समित जोशी सरांनी. संघ मालक खूप महत्वाचा घटक आहे क्रिकेटच्या स्पर्धांच्या माध्यमातून. आयोजक आणि संघ मालक. अनेक स्पर्धा बघतो की आयोजकांना स्पर्धांच्या माध्यमातून काही फायदा होत नसतो. पण तरी देखील समाजातील वेगवेगळ्या घटकांमधून दानशूर दात्यांकडून क्रीडा प्रेमींकडून काही देणगी घेऊन अनेक आयोजक स्पर्धा करत असतात. आदरणीय सचिन ढवळे सरांचे सारखे आयोजक एखादा असतो म्हणजे पुणे शहरामध्ये केवळ एकच व्यक्ती एवढी मोठी स्पर्धा उभी करते. हे उदाहरण एकमेवाद्वितीय आहे. दुसरा कोणी नाहीच आहे. अनेक लोक एकत्र येऊन मग क्रिकेटची स्पर्धा होते. मात्र सचिन ढवळे सर या स्पर्धेचं सुकाणू एकट्याच्या हातामध्ये उचलतात. त्यांचे सहकारी मॅनेजमेंटच्या माध्यमातून त्यांना मोठी मदत करतात. परंतु आर्थिक भार हा सगळा सरांनी उचललेला आहे. असे आयोजक तुम्हाला खूप कमी बघायला मिळतील. आणि आयोजकांमुळे टेनिस क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त होतंय. संघ मालकांमुळे ग्लॅमर प्राप्त होते. कारण सरांनी प्रवेश फी कमी ठेवलेली इथे ऑल इंडिया ओपनसाठी अनेक स्पर्धांमध्ये आपण बघतो की 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख, 3 लाख अशी एंट्री फी असते. खेळाडू नाही भरू शकत ती एंट्री फी. तिथे संघ मालकच महत्त्वाचे असतात आणि क्रीडाप्रेमी नागरिक यासाठी पुढे येतात.
म्हणजे राजर्षी शाहू महाराजांनी असं सांगितलं की यापुढे कला आणि खेळाला राजाश्रय नकोय, लोकाश्रय हवा आहे. लोकांनी पुढे आलं पाहिजे, लोकांनी ह्या गोष्टी जपल्या पाहिजेत. आणि आज या खेळांना अशा प्रकारची लोक पुढे येत आहेत, दानशूर आणि क्रीडाप्रेमी, आणि खेळाला उत्तेजन देत आहेत. आणि त्यामुळंच हे खेळाडू घडत आहेत, पुढे येत आहेत, आपल्या गावाचं, आपल्या कुटुंबाचं नाव, देशाचं नाव उज्ज्वल करतायत. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन 61 वरती 4 षटकांचा खेळ संपला होता. 5वं षटक ओम माळीच्या हातामध्ये दिले जाते. लेदर क्रिकेटमध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आज असे अनेक खेळाडू आहेत. आपण दीपक डांगेला बघितलं होतं, खरं तर या ठिकाणचा लोकल बॉय येतो, लेदर क्रिकेट चांगला खेळतो, टेनिस बॉल खेळतो. ओम माळी देखील असाच खेळाडू आहे. भोवरा बनवतो चेंडूचा, बिंगरी बनवतो चेंडूला, गर 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 फिरवतो चेंडूला, आणि फलंदाजांना सुद्धा बोटावर नाचवतो. ओम माळी वाडा पुनर्वसन शिरूरचा खेळाडू आहे. यस, यावेळेस चांगला फटका तिथे. अनिकेत, काय हँड आहे त्याचा, किती स्ट्रॉंग हँड आहे बघा तुम्ही. या अगोदर त्याचे 2-3 थ्रो बघितले असेल तुम्ही अनिकेत ताकवण्याचे, कडक असतात. तो धावत धावत चेंडू उचलतो आणि त्याच वेगात. तुम्ही बाऊमाला बघितलं असेल काही दिवसांपूर्वी, आपण त्या व्हिडिओज बघितले असतील सोशल मीडियावरती, काही मीडिया प्लॅटफॉर्मवरती. त्याने ज्या प्रकारचा रनआउट केला होता, उंच फटका इथे, विथ दी स्पिन, विथ दी बाउन्स, विथ दी पेस ऑफ बॉल, पाठवला चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावा, षटकार. लेग कटर आणि डावा हाताचा फलंदाज यांच्या विरोधात डाव्या हाताचा फलंदाज जास्त यशस्वी ठरत असतो. अमर गोरे होता तिथे, किती सहज उचलला तुम्ही बघितलं असेल. चेंडूला सुद्धा गुदगुल्या झाल्या असतील. टायमिंगचा अॅनेस्थेसिया होता तो, वेदना जाणवल्या नसतील चेंडूला, इतका सुंदर फटका होता. 6 धावांसाठी धावफलकावरती 69. 4 गडी बाद. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. अजिंक्य गोळे आणि अमर गोरे ही जोडी मैदानामध्ये. अजिंक्य गोळेला आपण एरिया वाईज मध्ये देखील बघितले. ओ हो 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 हो, परत एकदा अक्रॉस द बॅट, हा फॉली उचलला चेंडू मिड विकेट. बहारदार, सदाबहार षटकार. अमर गोरे योग्यता दाखवतोय अमर गोरे, त्याची निवड सार्थकी ठरवतोय अमर गोरे. 75 वरती 4. अमर गोरे ज्या संघात स्थानिक क्रिकेटमध्ये खेळायचा, त्या संघामध्ये त्याच्या पुढे अजून काही अनुभवी खेळाडू होते, मोठे खेळाडू होते, म्हणून त्याला बराच काळ म्हणजे मला वाटतंय की जवळपास 15 वर्ष तो 7व्या-8व्या क्रमांकावरच खेळलेला असेल. अलीकडच्या लॉकडाऊन नंतर मात्र त्याला प्रीमियर लीगमध्ये मागणी आली, तो पुढच्या वरच्या क्रमांकावरती खेळायला लागला. तिथेही त्याने आपली चुणूक दाखवली. वाईट चेंडूची घोषणा इथे येणार आहे. धावफलक 1 ने पुढे पोहोचतोय. 76 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. धीरेनभाई शाह. 5वं षटक मैदानामध्ये सुरू असताना तर परत बॅक टू बॉलर ओम माळी. ओ हो हो, नेम चुकला तिथे. अजिंक्य गोळ्याला बाद करण्याचा प्रयत्न केला होता, आणि अशा चुका होतात, अभावितपणे होतात. वेळ नसतो, तुम्हाला क्विक रिफ्लेक्शन दाखवायचं असतं. चेंडू हातात घेतल्यानंतर लगेचच तो एस्टँडवरती फेकायचा असतो. नेम धरायला किंवा अचूक नेम टाकायला वेळही नसतो. मोहम्मद अझरुद्दीनने खरं तर या गोष्टी शिकवल्या क्रिकेटमध्ये. अझरुद्दीन ज्यावेळेस फिल्डिंग करायचा, पटकन हातात घेतल्यानंतर लगेच चेंडू त्याचा थ्रो जायचा गोलंदाजाकडे किंवा स्टँडवरती चेंडू फेकायचा. इथं वेळ संपलेली आहे, त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्यावा लागेल. 77 वरती 4. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. आपले हिंदी भाषेतील, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समालोचक, 8 राज्यांमध्ये 9 राज्यांमध्ये ज्यांनी क्रिकेटच्या सामन्यांना आवाज दिलेला आहे, त्याचबरोबर काही आंतरराष्ट्रीय सामने देखील कव्हर केलेले आहेत, प्रशांत आदवडे सरांचं इथे आगमन झालेलं आहे. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू होणार आहे. 77 वरती 4. पुन्हा एकदा स्कोअर मोठा होतोय, मोठा होताना बघायला मिळतोय. अमर गोरे 5 चेंडूमध्ये 15 धावा, 300चा स्ट्राईक रेट. शेवटचं षटक. यस, पुन्हा चांगला फटका आहे, मात्र यावेळेस जमिनीच्या समांतर आहे. खराब क्षेत्ररक्षण तिथे, आणि 4 रन अमर गोरेसाठी चौकार. मागे आला बघा, मागे आला, भरपूर मागे गेला. विकेटच्या खोलीचा पुरेपूर फायदा उठवला आणि जागा बनवली.
फटक्याची परफेक्ट जागा डोक्यात असणं खूप महत्वाचं आहे फलंदाजाच्या. तर तो इम्प्रोव्हायझेशन करू शकतो, पोझिशन योग्य घेऊ शकतो. आणि इथे अमर गोरेची फलंदाजी बघताना ते जाणवतं आपल्याला की त्याला डोक्यात जागा असते त्याला प्रत्येक वेळेस, आणि प्रत्येक वेळेस ती जागा तो शोधून काढतोच. गोलंदाज किरण दरगुडे, दुसरा षटक आहे किरण दरगुडेचा. 8 धावा आला होता पहिल्या षटकामध्ये, गडी बाद केला होता. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केला चेंडू गॅपला. हो हो हो, काय फटका आहे, नजाकतदार, सदाबहार, वंडरफुल चौकार. सुंदर फटका, पायाची हालचाल तुम्ही बघा. तो पहिल्यांदा डावा पाय पुढे टाकला, शफल झाला, हलकासा पुढे आला आणि डावा गुडघा वाकवत उजवा गुडघा टेकवत त्यानं चेंडू चढवलेला आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. किती गॅप होता, परफेक्ट गॅप होता. दोन्ही क्षेत्ररक्षक खूप लांब होते. 85 वरती 4. 5व्या षटकामध्ये परत एकदा सरळ बॅटनं स्ट्रेट ड्राईव्ह. ओ हो हो, आज काय फटके खेळले तिथे. डोळ्याला अत्यंत आनंद देणारे हे फटके असतात. त्यानं पाका अगोदरचा कव्हर ड्राईव्ह केला, त्या अगोदर त्यानं फ्लिक केला होता, आता कव्हर ड्राईव्ह मारला, त्यानंतर स्ट्रेट ड्राईव्ह मारला. हे फटके पहिला कव्हर ड्राईव्ह त्याने आल्याबरोबर खेळला होता. हे क्रिकेटचे खानदानी फटके आहेत, ते राजेशाही फटके आपण म्हणतो. आज दाखवलेत या मैदानाला, अशा फटक्यांचं सौंदर्य दाखवलंय ते अमर गोरेनं. 24 धावा 8 गड्याच्या मोबदल्यामध्ये अमर गोरेच्या आहेत. 300चा स्ट्राईक रेट कायम आहे. तर 86 वरती 4. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. अजिंक्य गोळे 2 चेंडू खेळलेला आहे, अजून 1 धाव त्याच्या खात्यावरती आहे. 3 चेंडू या डावातले शिल्लक आहे. एकूण 6 षटकांचा हा सामना आहे. आणि गोलंदाज किरण दरवडे, हो किरण दरगुडे, माफ करा, 1 धाव जरूर मिळू शकते. आणि एका धावेबरोबर अजिंक्य गोळे स्ट्राईक एंडवरती आणतो. फुल टॉस होता अजिंक्य गोळेसाठी. मोठा फटका येऊ शकलेला नाही आहे. इथे ओव्हर द वेस्ट चेक करायचा आहे. यस, बॅटर्स कॉल आहे. फलंदाजांचा DRS कॉल आहे, जो एका सामन्यामध्ये एकच DRS असतो. 87 धावा 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि हा नो बॉल आहे का, कमरेच्या वरती टाकलेला आहे का, गोलंदाजानं हे चेक करतील तिसरे पंच आणि त्यानंतर आपल्या समोर निर्णय येईल. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन 87 वरती 4. किरण दरगुडे. अत्यंत महत्वाचा सामना आहे. खरं तर आजही आपण टायमिंग पेक्षा बरचसं उशिराने आहोत. जो विनरचा सामना आहे 1 वाजता सुरू व्हायला हवा होता, आता 2:30 झालेले आहेत. 1.5 तास आणि अजून एक इनिंग या डावातले आपल्याला बघायचे. फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांचा कॉल आपल्यापर्यंत पोहोचतोय. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू ठरेल आणि पुन्हा एकदा नव्यानं गोलंदाजीला सुरुवात होईल. किरण दरगुडे. 2 चेंडू या षटकातले राहिलेले आहेत, या डावातले राहिलेले आहेत. आणि अमर गोरे स्ट्राईक एंडवरती चांगल्या फॉर्म मध्ये आहे. 24 धावा. फिनिशर चांगला येतो आणि फिनिश करताना मोठे फटके येत असतात. पुन्हा एकदा लेंथ बॉल होता लॉंग ऑफला, ॲज अ कार्पेट ड्राईव्ह आपण बघतोय. 1 धाव प्राप्त होते. 88 वरती 4. धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. किरण दरगुडे. चांगलं षटक राहिलं होतं. या षटकामध्ये मात्र 11 धावा आले. त्या अगोदरचं पहिलं षटक अधिक चांगलं होतं. 8 धावात 1 गडी बाद केला होता किरण दरगुडेनं. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन तथा शिरसाट स्पोर्ट्स या संघासाठी या जागा बनवली इथे अजिंक्यनं. आणि सुंदर असा ग्लान्स आपण बघतोय. याबरोबरच 4 धावा 92 वरती पोहोचताय धीरेनभाई शाह स्पोर्ट्स फाउंडेशन. 6 षटकांमध्ये विजयासाठी 93 धावांचं लक्ष असेल यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरसाट स्पोर्ट्स संघासमोर. पहा काय सुंदर फटका आहे. अगोदर मी मगाशी म्हटलं ना, फटक्याची जागा तुमच्या डोक्यात असली पाहिजे. तो शफल झाला, उजव्या गुडघ्यावरती त्यानं तो उभा राहिला, डावा गुडघा बरोबर चेंडूच्या लाईनमध्ये टाकला आणि एकदम ग्लान्स केला चेंडूला. चेंडूच्या पेसचा वापर केला, हलकासा हवेमध्ये उडवला आणि 4 धावा तिथे गोळा करतोय अजिंक्य गोळे. धावफलकावरती धावा असतील 92. विजयासाठी 93 धावांचं लक्ष आहे. 93 रन रिक्वायर्ड टू विन. तर चांगली मॅच आपल्या समोर आहे. सेमीफायनलचा, माफ करा, पहिल्या फेरीचा पहिला सामना. यानंतर विनर मॅच होणार आहे, त्यानंतर लुझर मॅच होणार आहे.
पप्पू रामगुडेची कमालीची सुरुवात होती. 22 धावा 8 चेंडूमध्ये. दिलीप वर्मा 6 चेंडूमध्ये 20. तर राहुल सातवच्या 5 चेंडूमध्ये 10. बबलू खामकर आज 5 धावांवरच बाद झाला आणि त्यानंतर अमर गोरेनं 9 चेंडूमध्ये 25. तर अजिंक्य गोळेनं 4 चेंडूमध्ये 6. सर्व फलंदाजांनी आपापली जबाबदारी उचललेली आहे. जे काम आहे आपण बघतो की कुठली मॅच असेल तर प्रत्येकाची जबाबदारी असते. ओपनर्स असतो त्याला माहीत असतं की मला 20 षटकांची मॅच असेल तर साधारणतः 30-40 चेंडू खेळायचेत. जो वन डाऊनचा खेळाडू असतो तो त्यालाही माहीत असतं मला 20 चेंडूमध्येच संघासाठी योगदान द्यायचं. फिनिशर्स असतात त्यांना माहिती मला 8-10 चेंडू मिळणार आहे आणि त्या चेंडूमध्येच मला सर्वोत्तम कामगिरी कर. हा जो माइंडसेट असतो प्रत्येक फलंदाजाचा त्यामुळं अशा प्रकारची कामगिरी उभी राहत असते. मयूर मासाळची 2 षटकं मागडा ठरला. 42 धावा 1 विकेट मिळाली. अनिकेत ती 1 षटक 11 चांगलं षटक राहिलं तुलनेनं. किरण दरगुडेची 2 षटकं 23 धावा देखील प्रभावी राहिला आणि ओम माळी मात्र मागडा ठरला होता. 16 धावा त्यानं खर्च केला. विकेट मिळाली नव्हती. पहिला चेंडू पहिला फलंदाज 20 वरती, दुसरा 31, तिसरा 55, चौथा 61. रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट गेल्या जरूर, मात्र येणाऱ्या प्रत्येक फलंदाजानं आपली कामगिरी दाखवली, आपली योग्यता दाखवली आणि त्यामुळं सगळ्या खेळाडूंच्या संयुक्त कामगिरीच्या जोरावरती 92 हा महाकाय स्कोअर इथे उभा राहिलेला आहे. मोठा स्कोअर उभा राहिलेला आहे. पाहायचं या स्कोअरचं पुढे काय होतंय. इथे जिंकणं महत्वाचं आहे. पराभूत झाल्यानंतर तुमच्यासाठी एक लाईफ लाईन आहे, अजून एक मॅच मिळेल. मात्र इथे जिंकलात तर तुम्हाला ती लाईफ लाईन पुढे सुरू राहणार आहे. 36 चेंडू 93 धावा. काय घडतंय या मॅच मध्ये, काय बिघडतंय या मॅच मध्ये, घडणाऱ्या प्रचंड खळबळींचा मागोवा समालोचन कक्षामध्ये घेतला जाईल आणि इथे जशी मॅच सुरू होईल येतील आपल्या समोर कॉमेंट्री बॉक्स मध्ये शैलेश निवंगुणे सर. चला, वेळ अजिबात खर्च करू नका, आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. बबलू खामकर यांच्या बदल्यात नाही घेतलं, इम्पॅक्ट प्लेयरच नाही घेतलाय. ओके ठीक आहे. बघा इथे माहिती तुमच्याच खेळाडूंनी दिली होती. यानंतर विनर विनर टीमची मॅच असणार आहे, त्यामुळे कुठल्याही खेळाडूने कुठेही जाऊ नका. जी पहिल्या मॅच मध्ये विजेती संघ आहेत सचिन ढवळे प्रहार 11, या संघाची मॅच या चालू असलेल्या लढतीतील विजेत्या संघाबरोबर असणार आहे. त्यामुळे सचिन ढवळे प्रहार 11 या संघातील खेळाडूंना विनंती आहे की तुम्ही मैदान सोडून कुठेही जाऊ नका. पुढची मॅच ही 5 षटकांची खेळवली जाईल या मॅच नंतर. आघाडीचे दोन्ही बॅटर इथे आपण मैदानामध्ये पाहतोय. एका बाजूने स्ट्राईकला असतील चेतन कालंगे मॅन फ्रॉम बारामती
यंगर्स बारामती या संघाचं प्रतिनिधित्व कित्येक वर्ष या खेळाडूने केलेलं आहे आणि एक कॅप्टन कूल म्हणून या खेळाडूकडे प्रामुख्याने पाहिलं जातं. एक यशस्वी कर्णधार म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि पाहूया या मॅचमध्ये ते कशा प्रकारे इथे कामगिरी करतायत. पहिल्या डावाचा खेळ संपुष्टात आलाय. 36 चेंडूंमध्ये 93 धावा इथे विजयासाठी आहेत. पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवरती सिब्बान शेख यांच्या वेगाचा पुरेपूर केलेला वापर. बॉल जाईल डीप वाईडिश थर्ड मॅनच्या दिशेने सीमारेषा पार. येतोय पहिल्या चेंडूवरती एक खणखणी चौकार 4 धाब्यांसाठी. टायमिंग इथे सेट केला जातोय. पहिला चेंडू चेतन कालिंगे यांच्या बॅटमधून शेवटच्या क्षणी चेंडूला दिलेली दिशा अगदी परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि परफेक्ट गॅपमधून चेंडूला इथे ढकलून दिलाय चौकारासाठी. सिब्बान शेख यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. पहिल्या चेंडूवरती 4 धावा. सुरुवात तर चांगली आहे. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु सिब्बान शेख यांच्याकडे देखील वेग हा प्रचंड आहे आणि त्या वेगाचा वापर आपण पहिल्या चेंडूमध्ये पाहिलाय की शेवटच्या क्षणी फक्त हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आणि त्यामुळे चौकार आला. परंतु सिब्बान शेख देखील तितकाच हुशार आणि तितकाच अनुभवी गोलंदाज आहे. आता मात्र शरीर भेदक मारा इथे करण्याचा प्रयत्न होता. शफल येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निर्धाव. इथे देखील हलक्या हाताने चेंडूला पुन्हा एकदा त्याच दिशेने ढकलून दिलंय. एक धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 5. 93 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हटल्यानंतर पहिली जी पॉवर प्लेची षटक आहे ती फार महत्त्वाची आहे. धीरनभाई शहा ही टीम जी आपण पाहतोय अगदी पॅक टीम आहे. स्थानिक खेळाडूंबरोबरच सिब्बान शेख सारखे देखील खेळाडू या संघामध्ये आपल्याला इन ॲक्शन खेळताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर यष्टांच्या मागे अविनाश रामगुडे, खऱ्या अर्थाने क्रिकेटचं विद्यापीठ म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातं ते अविनाश रामगुडे यष्टांच्या मागे आहेत. म्हणजे एक्सपिरियन्स खेळाडू देखील या संघामध्ये आहेत. त्यामुळे या संघाकडे जर आपण पाहिलं तर एक पॅक टीम, एक विजेता संघ म्हणून पाहिलं जातं आणि पहिल्याच मॅचमध्ये पहिल्या डावामध्ये केलेली अप्रतिम अशी फटकेबाजी. पुढचा चेंडू अनिकेत ताकवणे यांच्यासाठी पुन्हा एकदा इथे वेगाने अनिकेत ताकवणे यांना पॅकफुटला ढकलण्याचं काम केलंय सिब्बान शेख यांनी. अप्रतिम असा चेंडू हाताळला जातोय. आखूड टप्प्याचा चेंडू आणि त्याचबरोबर अतिरिक्त उसळी इथे जी प्राप्त केली जाते. सुरुवातीला आपण पाहिलंच असेल की प्रत्येक गोलंदाजांवरती इथे प्रहार करण्यात येतोय, परंतु जो अनुभवी गोलंदाज आहे त्याच्या विरोधात आक्रमण करणं देखील फार अवघड आहे. हा चेंडू देखील उजव्या यष्टीच्या लगत टप्पा पडल्यानंतर अगदी गुलीगत सरळ चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता इथे केली जाते. अनिकेत ताकवणे यांच्या विरोधात जी गोलंदाजी केली जाते ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकता. खेळपट्टीचा कशा पद्धतीने इथे वापर केला जातोय. फिंगर रोल्स केले जात आहेत आणि त्यानंतर चेंडूला इथे हिट केलं जात आहे आणि त्यानंतर चेंडू निर्धाव देखील आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा वेग इथे प्रचंड होता आणि त्या दरम्यान शॉर्ट फाईनवरती इथे काही अंशी झेल हातातून निसटतोय. एक धाव त्या दरम्यान मिळेल. अनिकेत ताकवणे यांना मिळालेलं जीवदान म्हणावा तसा सोप्पा झेल नव्हता, परंतु अशा परिस्थितीमध्ये आणि या फॉर्मॅटमध्ये ज्यावेळेस तुम्ही ऑल इंडिया ओपन गटामध्ये ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस तुम्हाला असे हाफ चान्स फुल करावे लागतात. इथे चूक करून चालत नाही. चुकीला इथे माफी नसतेच. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा सिब्बान शेख यांनी खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवरती चौकार येऊन देखील उरलेल्या 5 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा इथे खर्च केल्यात. पहिलं षटक संपलंय सिब्बान शेख यांचं. षटक क्रमांक 2. गोलंदाजी मार्कवरती ज्या गोलंदाजाने प्रामुख्याने कमी कालावधीमध्ये मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या गोलंदाजीचा दबदबा निर्माण केला आणि मोठ्या मोठ्या संघांमध्ये खेळण्यासाठी स्वतःला अगदी तयार केलंय तो इथे प्रथमेश गोसावी गोलंदाजी मार्कवरती आहे. विजय खडके, प्रथमेश गोसावी हे अशी नावं आहेत की डावखुऱ्या शैलीची वेगवान गोलंदाजांची जबाबदारी या खेळाडूने पटकावली आहेत आणि हे दोन्ही खेळाडू एकाच संघामध्ये आपल्याला प्रामुख्याने खेळताना पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकता इथे प्रथमेश गोसावी आहे. तर गल्लीमध्ये देखील आपण पाहिलं तर विजय खडके आहेत. पहिला चेंडू वाईड यॉर्कर आणि त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. मिड विकेटच्या दिशेने अगदी एका हाताने चेंडू अडवला आणि त्या दरम्यान चांगली फेकी, परंतु 2 धावा इथे दोन्ही बॅटरने पूर्ण केल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. त्यापेक्षा देखील चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरमधलं चांगलं आय कॉर्डिनेशन आणि चांगल्या पद्धतीने इथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 8. पहिलीच मॅच हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. यानंतर देखील एक मोठी मॅच आपल्या समोर येईल.
हा चेंडू देखील हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील होईल सीमारेषेच्या अगदी बाहेर. षटकार 6 धावेंसाठी. काय फटका इथे सजवलाय. मिळालेल्या जीवदानाचा फायदा अनिकेत ताकवणे यांनी घेतला. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने इथे चेंडू फुलर लेनचा हाताळला आणि त्यानंतर हेलिकॉप्टर प्रॉपर इथे मिडल ऑफ द बॅट आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरून खेळलेला हा उत्तुंग असा षटकार 6 धावेंसाठी. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 14 धावा. 14 रन्स ऑन बोर्ड. 14 धावा आतापर्यंत झाल्यात. या षटकाची देखील सुरुवात आपण पाहिली तर दुहेरी, त्यानंतर आलेला षटकार. पुढचा चेंडू अनिकेत ताकवणे यांच्यासाठी. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न, परंतु लँड मात्र होईल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. डीप वाईडिश लॉंग ऑनच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. अनिकेत ताकवणे यांचा खेळ इथे समाप्त होईल. पहिल्या विकेटचं पतन आणि पहिलाच बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन. जशाच तसं उत्तर इथे प्रथमेश गोसावी यांनी देखील दिलंय. पहिला चेंडू काहीसा उजव्या यष्टीच्या बाहेर होता, त्यावरती हेलिकॉप्टर अगदी लँड सीमारेषेच्या पलीकडे झालं, परंतु आता इथे टप्पा अगदी योग्य आहे आणि लाईन थोडीशी इथे यष्टींच्या जवळपास आणि त्या दरम्यान हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसला जातोय. विकेटचं पतन होतंय. चांगला झेल डीपमध्ये टिपला जातोय. अनिकेत ताकवणे इथे बाद. यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स संघाला पासलेला पहिला मोठा धक्का आणि नवीन बॅटर इथे अनिकेत ताकवणे यांची जागा भरून काढण्यासाठी येतील. मॅन फ्रॉम वाघोली कुणाल घोलप इथे नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत. स्थानिक गटामध्ये देखील आपण पाहिलं असाल की वाघोलीचा संघ इथे मेगा फायनलमध्ये दाखल झालेला आहे. त्या संघाचं देखील प्रतिनिधित्व कुणाल घोलप यांनी केलेलं आहे आणि ती संधी आहे जी ऑल इंडिया ओपन गटामध्ये खेळण्याची जी संधी आहे, जो अनुभव आहे, तो अनुभव फार महत्त्वाचा आहे. इष्टांच्या मागे आपण अविनाश रामगुडे यांना देखील पाहतोय, ज्यांनी आत्तापर्यंत चांगली कामगिरी आपल्या या संघासाठी देखील केलेली आहे. फार अनुभवी खेळाडू आहेत. कित्येक वर्ष आपण पाहिलं या खेळाडूच्या नावाची चर्चा संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये केली जाते. ती पुणे जिल्ह्याच्या बाहेर देखील काही स्पर्धांमध्ये अविनाश रामगुडे यांच्या नावाची चर्चा केली जाते. पुन्हा एकदा चांगला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेरचा. इष्टा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न धडकेने फसतोय. फॉलो थ्रू मध्ये इथे चेंडू अडवला जातोय आणि त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नसेल. निर्धाव चेंडूची सांगता होते. 14 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. दुसरं षटक सुरू आहे. 93 धावेंचा इथे जवळपास पाठलाग आहे. इथे देखील आपण पाहतोय त्रिफळा उद्ध्वस्त होईल आणि बॅटर क्रमांक 2 कुणाल घोलप इथे सिल्वर डकचे शिकार ठरतील आणि दुसरा बॅटर देखील 14 या धावसंख्येवरती बॅक टू द पॅव्हिलियन. कुणाल घोलप बाद होतात आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये शफीक शेख. हा चेंडू देखील आपण पाहतोय डाव्या इष्टीच्या बाहेर आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. काही अतिरिक्त धावा वगळता चांगली गोलंदाजी इथे प्रथमेश गोसावी यांची पाहायला मिळते. शफीक शेख एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय मैदानामध्ये आहेत. चांगली बॅटिंग इथे करावी लागेल कारण मोठं लक्ष आहे आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग देखील तुम्हाला मोठाच करावा लागेल. 15 धावा झाल्यात. आल्या आल्या मिस टाइम स्ट्रोक. पुन्हा एकदा खेळलाय क्षेत्ररक्षक. चेंडू खाली. प्रयत्न चांगला आहे परंतु झेल इथे हातातून निसटतोय.
म्हणावं तसा सोप्पा झेल नव्हता, परंतु क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला. तो प्रयत्न काही अंशी अपुरा ठरतोय. इथे जीवदान मिळत आहे. 1 धाव त्या दरम्यान प्राप्त केली जाईल. 2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहताय 16 धावा या 2 गाड्यांच्या मोबदल्यात. पॉवर प्लेची षटकं संपली आहेत. 16 धावा आतापर्यंत झाल्या. 2 बॅटर इथे बाद आहेत. आपण पाहू शकता या टीम मध्ये दिग्विजय घंटे देखील आहेत, जे पिंपरी चिंचवडचे सुपरस्टार खेळाडू म्हणून त्यांना ओळखलं जातं. कमी कालावधीमध्ये फार मोठं नावलौकिक त्यांनी मिळवलं आहे. त्याचबरोबर अमरनाथ गोरे आहेत. त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर प्रथमेश गोसावी, त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर विजय खडके आहेत, अविनाश रामगुडे, सिब्बान शेख, राहुल सातव, त्याचबरोबर आपण पाहिलं तर दिलीप वर्मा. एक पॅक टीम म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. एक अष्टपैलू खेळाडूंचा फार मोठा भरणा आहे. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा सिब्बान शेख इथे गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू खोलवट टप्प्याचा खोदून तर काढलाय. मिड विकेटच्या दिशेने चेंडू इथे ट्रॅव्हल होईल. सिंगल, एकच धाव. आता पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करायचा म्हटल्यानंतर तिथे गॅप भेदावी लागेल. त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरून इथे चेंडू खेळावे लागतील. अन्यथा इथे 1 अथवा जास्तीत जास्त 2 धावा इथे तुम्हाला पूर्ण करता येतील. धावसंख्या होते ती 17. हा चेंडू देखील हलक्या हाताने चेतन कालंगे यांचा रोल आपण पाहू शकता. इथे वेगवान गोलंदाजाला वेगात प्रहार करणं त्यापेक्षा इथे कलात्मकतेने फक्त दिशा देणं किती महत्वाचं हे चेतन कालिंगे यांच्या बॅटमधून पाहायला मिळतंय. परंतु पहिल्या चेंडूवरती चौकार आला, परंतु त्यानंतर सिब्बान शेख अगदी हुशारीने इथे गोलंदाजी करतात. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हर फार वेळानंतर ही शांतता भंग करणारी फटकेबाजी चेतन कालिंगे यांच्या बॅटमधून डीप लॉंग ऑन, सीमारेषा पार. बॉल जाईल षटकार 6 धाव्यांसाठी. ओव्हर स्टेपिंग इथे मुख्य पंचांनी कॉल केलाय. ओव्हर स्टेपिंगसाठी तिसऱ्या पंचांकडे आपण इथे कॉल केला जातोय. मुख्य पंच संजय भालेराव सर आहेत आणि त्यांनी कळवलंय की गोलंदाजाची ओव्हर स्टेपिंग इथे झाली की नाही याची पडताळणी आपण टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून करतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. टेक्नॉलॉजीचा वापर इथे केला जातोय आणि पूर्णपणे या चेंडूचं विश्लेषण आपल्यापर्यंत येईल. जे टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर तुम्हाला सातत्याने करावाच लागतो. अशा क्रिटिकल मुवमेंटमध्ये, परिस्थितीमध्ये तुम्हाला त्या टेक्नॉलॉजीचा वापर करणं हे फार गरजेचं आहे. जर टेक्नॉलॉजी आहेच तर त्याचा वापर हा करावाच लागतो. त्यामुळे कुठल्याही खेळाडूवरती इथे अन्याय होत नाही आहे. आपण मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता आणि पंच आपल्यापर्यंत तो निर्णय कळवतील. जे तिसरे पंच आहेत ते आपल्यापर्यंत निर्णय सोपवतील. त्यांचा निर्णय काय आहे? फेअर डिलिव्हरी. बघा आपल्याला इथे देखील इथे जे निर्णय आहे तो निर्णय आपल्यापर्यंत येतोय. तिसऱ्या पंचांनी इथे कळवलंय की इट्स अ फेअर डिलिव्हरी, परंतु षटकार आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 23. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटवरतून चेंडू हलकासा ब्रश होतोय. शॉर्ट फाईन मध्ये इथे चेंडू अडवला जाईल. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. 23 धावा
या 2 गड्यांच्या मोबदल्यात झाल्या. तिसरं षटक सुरू आहे. 93 धावेंचा 93 धावेंचा इथे पाठलाग आहे. म्हणजे अजूनही 70 करायच्या आहेत. 20 चेंडूंमध्ये 70 धावा. हे थोडंसं अवघड लक्ष आहे, परंतु अशक्य असं काहीच नाही. इथे देखील बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. शॉट गलीमध्ये इथे चेंडू अडवला जाईल. सिंगल प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 24. त्या गोलंदाजांच्या विरोधात आक्रमण करणं म्हणजे फार मोठं चॅलेंज आहे बॅटरसाठी देखील. काय व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडे. वेगवेगळ्या धाटणीची गोलंदाजी या गोलंदाजाच्या माध्यमातून हाताळली जाते. पुढचा चेंडू. हा चेंडू देखील डीप लॉंग ऑनच्या दिशेने इथे खेळून काढलाय. त्या दरम्यान सिंगल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 25. 3 षटकांचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकता. 2 गड्यांच्या मोबदल्यात 25 धावा. यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट स्पोर्ट्स या संघाची धावसंख्या इथे 25. 2 बॅटर बाद आहेत. आपण इथे पाहू शकता दोन्ही टीम ज्या वेळेस 3 षटकं खेळली होती त्यावेळेस इथे धीरेनभाई शाह या संघाने 53 धावा बनवल्या होत्या. 2 बॅटर बाद होते, परंतु यशवंतभाऊ पाचंगे 11 या संघाच्या धावा इथे 25च आहेत आणि बॅटर देखील 2च बाद आहेत. म्हणजे फार मोठी तफावत आहे. तब्बल 28 धाव्यांची तफावत आहे. आता विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि त्या 18 चेंडूंमध्ये 68 धाव्यांची गरज आहे. 18 चेंडू आणि 68 धावा. अजूनही लक्ष्य साध्य होऊ शकतं. प्रयत्न देखील तेवढाच मोठा करावा लागेल. पुन्हा एकदा प्रथमेश गोसावी वैयक्तिक दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी येत आहेत. पहिला चेंडू इथे हाताळला जातोय उजयष्टीच्या बाहेर. मुख्य पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा केलाय. समित जोशी सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत. त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये संजय भालेराव सर आहेत. पहिला चेंडू अवांतर. धावसंख्या होते ती 26. पुढचा चेंडू. इथे देखील स्विच हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काही अंशी इथे फसतोय, परंतु 1 धाव जेमतेम प्राप्त केली जाईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 27. 2 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. 4थं षटक सुरू आहे. 27 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात, परंतु एकेरी दुहेरी धावेंबरोबरच चौकारात षटकारांची गरज आहे. सहजासहजी तर गोलंदाज इथे त्या धावा खर्च करणार नाहीत. बॅटरला काहीतरी वेगळं करावं लागेल आणि धावा बनवाव्या लागतील आणि तोच प्रयत्न केला आहे. परंतु इथे मात्र डाव्या यष्टीचा वेध त्रिफळा इथे उद्ध्वस्त केला जाईल. चेतन कालंगे देखील येईल बाद. तिसरा बॅटर त्रिफळा बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील तुम्ही मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता कशा पद्धतीने इथे प्रथमेश गोसावी प्रत्येक वेळेस तो अँगल बदलला जातोय. या अगोदर ते आपण पाहिलं असेल सफीक शेख यांच्यासाठी लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेटने इथे मारा केला होता, परंतु ज्या वेळेस चेतन कालंगे आले त्यांच्या वेळेस लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटने इथे मारा केला आणि परफेक्ट यॉर्कर म्हणजे टो क्रशिंग यॉर्करचा वापर केला आणि डावी यष्टी इथे उद्ध्वस्त केली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अमित तापकीर अजून एक अनुभवी खेळाडू इथे संघाचे संघनायक कॅप्टन यशवंतभाऊ पाचंगे 11 शिरसाट स्पोर्ट्स या संघाकडून बॅटिंगसाठी इथे सज्ज होत आहेत. एक अनुभवी खेळाडू आहेत. 40+ क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात या खेळाडूने देखील गाजवलेलं आहे, परंतु आज जर आपण पाहिलं तर ऑल इंडिया ओपन गटामध्ये देखील ते आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतील. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा. इथे देखील स्क्वेअर कटचा प्रयत्न, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडूची उसळी आणि वेग आपण पाहू शकता. जे सकाळपासून जे आपण दृश्य पाहिलं की गोलंदाजांवरती वारंवार इथे प्रहार केले जातात प्रहार प्रीमियर लीगमध्ये, परंतु असे काही गोलंदाज आहेत की त्यांना या खेळपट्टीवरती देखील आपण निर्धाव अशा पद्धतीची गोलंदाजी करताना पाहतोय. त्यामध्ये प्रथमेश गोसावी अप्रतिम गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा गती परिवर्तन. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. अजून एक विकेटचं इथे पतन होईल. अमित तापकीर देखील होतील बाद. सिल्वर डकचे शिकार. चौथा बॅटर 27 या धावसंख्येवरती. बॅक टू द पॅव्हिलियन. काही गोलंदाजी या षटकामध्ये प्रथमेश गोसावी यांनी केली आहे. पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, पुन्हा एकदा विकेट. या षटकामध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा ज्या खर्च केल्यात. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत. पूर्ण गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर वैयक्तिक दुसरं षटक हाताळतात त्यामधले 4
चेंडू दुसऱ्या षटकातील होतात. म्हणजे 10 चेंडू आतापर्यंत एकंदरीत हाताळलेत आणि या 10 चेंडूंमध्ये 12 धावा खर्च करत असताना 4 विकेट्स प्रथमेश गोसावी यांनी पूर्ण केल्यात. काय गोलंदाजी आहे, कौतुक करावं लागतं, कारण अशा पद्धतीची गोलंदाजी आणि त्या देखील ऑल इंडिया ओपन गटामध्ये प्रतिस्पर्धी बॅटर देखील तितकेच मातब्बर आहेत, नावाजलेले आहेत आणि अशा बॅटरच्या विरोधात केलेली अप्रतिम अशी गोलंदाजी. ही मॅच झाल्यानंतर ग्राउंड्समन आपल्याला विनंती आहे की आपण खेळपट्टीवरती जाऊन तिथे मार्किंग करून घ्यायची आहे. ग्राउंड्समन आपल्याला विनंती आहे, ही मॅच संपल्या आपल्याला तो मध्यंतराचा वेळ मिळेल, त्यामध्ये आपण बॅटिंग क्रीजची जी लाईन आखून घ्यायची आहे. काहीसा व्यत्यय इथे पंचांना येतोय, त्यामुळे त्यांच्याकडून ती सूचना देण्यात येते. पुढचा चेंडू प्रथमेश यांचा नवीन बॅटर इथे रोहन. हा चेंडू पहिलाच हलक्या हाताने स्टेअर केलाय आणि त्या दरम्यान सिंगल, अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू इथे जातोय. यॉर्करचा वापर इथे केलाय आणि सर्वात प्रभावी अस्त्र आहे, म्हणजे तुमच्याकडे व्हेरिएशन आहे आणि त्या व्हेरिएशनमध्ये जर टो क्रशिंग यॉर्कर सारखा जर चेंडू असेल तर मात्र इथे बॅटरला फार विचार करावा लागतो अशा गोलंदाजाच्या विरोधात आक्रमण करण्यासाठी. धावसंख्या होते ती 28. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. वाईडिश लॉंग ऑन डीप काऊ कॉर्नरच्या दिशेने इथे चेंडू ट्रॅव्हल होतोय, सिंगल मिळेल. 4 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे जवळपास 7च्या सरासरीने इथे 29 धावा ज्या आतापर्यंत पूर्ण झाल्यात. धावसंख्या आपण पाहतोय 29 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गाड्यांच्या मोबदल्यात आणि हे चारहीच्या 4ही विकेट्स इथे प्रथमेश गोसावी यांनी त्यांचा स्पेल इथे कंप्लीट करतायत. 2 षटकं इथे हाताळली आहेत, 14 धावा खर्च केल्यात आणि 4 विकेट्स त्यांनी प्राप्त केल्यात. काही गोलंदाजी इथे केली आहे, वा अफलातून. कमी कालावधीमध्ये काय या गोलंदाजाची चर्चा प्रामुख्याने मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये चांगल्या आपण करताना पाहिलेली आहे. त्याचं उत्तर त्यांनी या स्पर्धेमध्ये देखील प्रहार प्रीमियर लीगमध्ये देखील दिलेलं आहे. आणि असाच अनुभव म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या चांगल्या खेळाडूंविरोधात तुमची गोलंदाजी चांगली होते ना, त्यामुळे मोठे मोठे संघ देखील तुम्हाला आमंत्रित करतात, संघामध्ये समाविष्ट करण्यासाठी चढाओढ करतात. 5व्या षटकाची सुरुवात पुन्हा एकदा डावखुऱ्या शैलीचा अजून एक तेजपुंज तारा इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. नाव आहे विजय खडके, संघाचे संघनायक आहेत, कॅप्टन आहेत. या अगोदर ती देखील आपण पाहिलं असेल, मॉर्टर ट्रॉफी या मैदानामध्ये संपन्न झाली, त्यामध्ये देखील विजेता संघ म्हणून या संघाला आपण पाहिलं, धीरेनभाई शाह या संघाला, आणि त्या संघाचे ते संघनायक आहे आणि तोच फॉर्म आणि तीच गोलंदाजी आणि तोच संघ इथे मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय. इथे देखील आडव्या बॅटचा वापर आणि त्यानंतर फार वेळानंतर बाउंड्री लाईनची सफर इथे चेंडू करेल. बॉल जाईल सीमारेषा पार, डीप मिड विकेट वरून येतोय षटकार 6 धाव्यांसाठी. ॲक्शन रिप्ले कशा पद्धतीने रोहन यांनी चेंडूला येऊ दिला आणि त्यानंतर फटका जो सजवला बेड विकेटच्या दिशेने 6 धाव्यांसाठी. काहीशी चर्चा जुना नाही, नवीनच चेंडू द्यायचा आहे, देऊन टाका. धावसंख्या इथे आपण पाहू शकता 36. मुख्य स्क्रीनवरती देखील आपण आपल्याला पाहायला मिळतं या स्पर्धेदरम्यान ज्यांचं मोलाचं सहकार्य आणि जिथे कमी तिथे आम्ही अशी भूमिका पार पाडणारे आमचे सुदर्शन केदार. सोफ्याची जागा कमी पडली तर 2 सोफे एकत्र करून त्यांनी बसण्याची व्यवस्था देखील स्वतःसाठी केली आहे. मी तुम्हाला सांगितलंच की जिथे कमी आहे ना तिथे या माणसाचं डोकं अगदी सुरेखरित्या संपन्न होतं. संपूर्ण मित्रपरिवार, संपूर्ण मान्यवर मंडळी आणि त्यांच्याशी चाललेली गोड चर्चा आपण मुख्य स्क्रीनवरती देखील पाहू शकता. अशी प्रसन्न मुद्रा ज्यांची पाहायला मिळते ते सुदर्शन केदार. नेहमीच कामगिरी करतात ते दमदार असे सुदर्शन केदार. मॅचकडे पुन्हा एकदा आपण वळतोय. रोहन पुन्हा एकदा स्ट्राईकला आहेत. गोलंदाजी मार्कवरती विजय खडके. 10 चेंडूंमध्ये 57 धाव्यांची गरज आहे. इथे देखील इनसाइड आउट फटका खेळायचा होता, परंतु बॅटवरतून चेंडू इथे ब्रश होतो आणि त्यानंतर फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू निर्धाव 36 4 गाड्यांच्या मोबदल्यात.
36 धावा झाल्यात. 4 बॅटर इथे बाद आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय इथे डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने रोहन यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार आहे. या षटकाराला काहीशा उशीर झालाय, परंतु अजूनही मॅच इथे ऑन आहे. गेम अजूनही ऑन आहे. जरी उशीर झाला असेल तरी पुढच्या मॅचमध्ये देखील कशा प्रकारे कामगिरी केली जाईल याच्याकडे देखील पाहिलं जाईल. आणि त्यासाठीचा हा प्लॅन आहे इथे की ज्यावेळेस इथे अशा पद्धतीने मध्ये तुमची बॅटिंग होते तो सेल्फ कॉन्फिडन्स देखील वाढला जातो आणि तो कॉन्फिडन्स वाढवण्याचं काम रोहन देखील करतायत. संघातील खेळाडूंना देखील आपली उपस्थिती दर्शवतायत की मी आहे, माझ्यामध्ये ती क्षमता आहे आणि मी देखील चौकार षटकार खेचू शकतो. 6व्या क्रमांकावरती ते बॅटिंगला आलेत आणि जो रोल दिलाय तो रोल अगदी योग्य पद्धतीने आहे. 8 चेंडूंमध्ये अजूनही 51 करायचे आहेत. पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र उजय एसटीच्या लगत आहे. वाईड यॉर्करचा इथे वापर केलाय. पंचांनी देखील तटस्थ भूमिका घेतली आहे आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. डॉट बॉल आहे. रोहन यांनी काहीशी चर्चा केली पंचांबरोबर, परंतु पंच देखील तितकेच हुशार आहेत. त्यांनी कळविचा फेअर डिलिव्हरी. निर्धाव चेंडूची सांगता होते. 7 चेंडूंमध्ये 51 धावा. लक्ष फार दूरवरती निघून गेलंय, परंतु प्रयत्न इथे तुम्हाला करतच राहावे लागतील. पुढचा चेंडू, इथे देखील स्विचिटचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न इथे फसतोय. चेंडू निर्धाव. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये अजूनही 51 धावींची गरज आहे. टाइम संपलाय. मग एक खेळाडू तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये अतिरिक्त तैनात करावा लागेल. आता 4च खेळाडू असतील जे 30 सर्कलच्या बाहेर तैनात आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती मॅन फ्रॉम वाघोली राहुल सातव, अजून एक सुपरस्टार खेळाडू इथे गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू इथे अखूट टप्प्याचा आणि त्याचबरोबरीने आपण पाहतो इथे शफीक शेख यांच्या बॅटमधून अप्पर कटचा वापर आणि त्या दरम्यान आलेला चौकार. 6व्या षटकाची सुरुवात इथे चौकाराने केली जाते. धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या होते ती 46. हे बघा, एक महत्त्वाची सूचना सर्व खेळाडूंसाठी आहे. मग ती खुल्या गटातल्या असू द्या किंवा स्थानिक गटांसाठी. ज्या आपल्याला कॅप्स दिल्यात ना, त्या कॅप्स घालूनच आपल्याला खेळायचं आहे. हे आयोजकांकडून सूचना देण्यात येते. अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल आणि ही सूचना नव्हे तरी आता इथे ताकीद देण्यात येते. तुम्हाला जी कॅप दिली आहे, विजय खडके सर, आपल्या खेळाडूला सांगा ती कॅप एकतर घालू नका अथवा जी दिली तीच घाला. येस, अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. इथून पुढे देखील आपल्याला ही सूचना दिली जाईल. कारण आकर्षक अशा कॅप आपल्याला दिल्या जातात. 52 धावा झाल्यात. पुढचा चेंडू, हा चेंडू देखील खोलवर टप्प्याचा आहे. खोदून काढला आहे. शॉर्ट कव्हर मध्ये इथे चेंडू फील्ड केला जाईल. सिंगल मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 53 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि 2 चेंडूंमध्ये 40 धावेंची गरज आहे. लक्ष फार अवघड आहे. चला पुढील
मॅचचा कॉल आपण इथे लगेचच करणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण इथे विजेत्या संघांमधील नाणेफेकीचा कौल संपन्न करणार आहोत. त्याचबरोबर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील देऊन आपण सन्मानित करणार आहोत. हा चेंडू देखील हेलिकॉप्टर पद्धतीने खेळलाय मिड विकेटच्या दिशेने, सिंगल मिळेल आणि इथे दिमाखामध्ये पहिल्याच मॅचमध्ये विजय प्राप्त करतायत धीरेनभाई शहा स्पोर्ट्स पिंपरी चिंचवडचा हा संघ. विजेत्या संघाचं अभिनंदन आहे. तर यशवंतभाऊ पाचंगे शिरसाट 11 या संघाला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. चला तिसऱ्या मॅचकडे आपण गटातील वळतो, ज्या ठिकाणी दोन्ही विजेते संघ एकमेकांच्या विरोधात खेळतील. त्यामध्ये आपण पाहू शकता पहिल्याच मॅचमध्ये सचिन ढवळे प्रहार 11 हा संघ विजेता झालेला आहे. तर दुसऱ्या बाजूने आत्ताच या मॅचमध्ये विजय प्राप्त केलेला धीरेनभाई शहा स्पोर्ट्स. आदवडे सरांना विनंती आहे. आपण लगेच पुढील मॅचचा टॉस देखील संपन्न करणार आहोत आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन याकडे देखील आपण लगेच घेऊन चाललोय. आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशन आणि टॉस का बॉस यासाठी आमचे सहसमालोचक आपल्याबरोबर जोडले जातील. प्रशांत आदवडे सर, यशवंतभाऊ पाचंगे 11 हा संघ इथे पराभूत झालेला आहे. त्यामुळे धीरेनभाई शाह स्पोर्ट्स क्लब हा संघ आणि त्यांच्या विरोधात सचिन ढवळे प्रहार 11 या दोन संघांमधील पुढील मॅचचा टॉस केला जाईल आणि पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये आपण मॅन ऑफ द मॅच हा किताब देऊन सन्मानित करतोय.